विचार केला मनाला मनोग्रता भगवंता चंदुला सावकाराच्या वाड्याला जाऊन शिरा मात्र माया पाचीत काय लागला होता बोला त्याच वेळेला हात जोडलं गरीबाला त्या काळात काही कसा होता मोठ्याच्या मोर हात जोडल्याशिवाय पर्याय नव्हता बरोबर आहे हात जोडलं माझ्या बाळूला चाकरी ठेवा तुमच्या घर वाड्याला असं मात्र 2 वर्षाचा ठरावा केला एवढ्या म्हणता देवा तान्या बाळूचा पगार काय मात्र ठरला त्याच वेळेला पोटावारी जसं पोटाला पोटवर अंगाला कपडा मात्र अंगभर देवा त्याच वेळेला याच वेळेला देव मागं असणारा शेळे मेंढ्याचा मालक होणारा बाळूबाबा गाईच्या गोट्याला जसं मात्र धनगराचं बाळ म्हणून देवा त्याच वेळेला त्या चंदुला सावकाराच्या राणीने जशी एक की तारी आणि जसा मात्र पितळाचा तांब्या मात्र देवा त्याच वेळेला गाय आजारीने गाईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नसणारा देव बाळूबाबा चाराय लागलेला जसं मात्र भगवंता गाई लागली होती चारा खायला मात्र देवा त्याच वेळेला आणि जसं चारा खाणारी गाय भरली म्हणजे दिसली डोळ्याला जसं मात्र त्या चंदुला सावकारला त्याचा आणला जशी मात्र खातेली गाई दिसली आणि मात्र विचार लागली होती मात्र कराय त्याच वेळेला अरण्यत राज पाहिल बघा भेट डोळ्यानं देखील विनीत राज पाहिल बघा भेट डोळ्यानं देखील निर्बंधवाडी गावेचा अरे निर्बंधवाडीचा देवगा विष्णू वगैरे नावेचा मोर्या योग ज्याचा बघावे मोर्या या ज्याचा माझ्या संघाच्या जोडीदाराने देवागा चालेल्या गाण्याला 101 रुपया बघावे लावेला ढोलाला गाडी वराची मोडी बंधू माझा मुरारी संक्रांतीच्या सेनाला मला बाई माहेरी नेईल श्रीखंड मालिक बघावे श्रीखंड मालिक श्रीखंड मालिक देवागा श्रीखंड मालिक यो कट्टा बनावाला बघावे कट्टा बनावाला कट्टा बनावाला न चालल्या ल्याल्या या गाण्याला
हे 2 वर्षाचा रवय बाळू माझ्या मामाचा विचार केला मनाला असं मात्र 2 वर्षाचा ठराव झाला जसा नडताना बाळू काकडीला राहिला त्या चंदूला सावकाराच्या वाड्याला त्याच वेळेला सचिन दादा कलियुगातला देव बाळू मामा आहे, कलियुगातला आपण आहे. बरोबर आहे. पण आता कसं आहे कसं आहे चालू करू नका. कलियुगातला देव कलियुगातला बाळू मामा पोटावारी चाकरीला राहिला. बरोबर आहे. आता कसं आहे कसं आहे केवायसी करून फॉर्म भरून जर महिना उलटून गेला खात्यावर 1500 जर नाही तर जमा झालं काय होते माऊली काय म्हणते काय माहिती सकरात जवळ आली पैशाला का उशीर लागलाय भावानं अजून कशी भावबीज दिली नाही भाऊ विसरला का काय बहिणीला थवा कसं विचार केला मनाला देव माझा असणारा मामा जसा चाकरी राहिला मात्र त्या शिरजीच्या घरवाड्याला जसं मात्र भगवंता गाईला लाला चारा मात्र जसाचा राहिला आजारली आली गाई चारा लागली होती खायला देवा त्याच वेळेला शानघाण काढलं चारा करणं गाईच्या गोट्याला झोपणं माझ्या दिवस बाळू मामाचं चालला असायचा. असं मात्र नीतीचा आणि मात्र दिवबाळ मामाचा चालू झाला त्याच वेळेला आणि या नीतीचा नियम चालू असताना हे मात्र प्रकट देवा त्याच वेळेला देवाची लीला भगवंताची लीला कशी असायला फुटका थाळा तांबे आणि वाटी जेवायसाठी माझ्या देवाला आज बाळू मामाचा मेंढका पत्रावली शिवाय किंवा ताटा शिवाय जेवत नसायला. बरोबर आहे. ज्याच्या जीवावर खेळ चालला देव देव माझा फुटक्यामध्ये जे थळ्यामध्ये लागला जेवायला म्हणून ग्रंथा भगवंता प्रकट त्याच वेळेला राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावली राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावली कृष्ण येता झाली बावली कृष्ण येता झाली बावली कसं कसं एकदा नाव सगळं सांग मला. राजू हाय नावाला वे राजू हाय नावाला वे राजू हाय नावाला वे व्यापूर या गावाला वे मोराच्या बघा मुलीला माझ्या बंग बघा मेवड्याला चालल्या या गाण्याला व 101 या रुपया व 101 या रुपया व लावला माझ्या या ढोलाला व लावला माझ्या या ढोलाला व आभाराच या मानला व लाला या नावाला व सरळ नाव सांग सोन्या बाप कानात येऊन सांगा आता नाव लाल खंडाचं काय मी हो ना आमचा मग कोण आहे कुंडी महामनावाला ग कुंडी महामनावाला लाल खंडाचा
मालके चालल्या जगान्याला अरे लाल खंडाच्या मालकाने लाल खंडाच्या मालकाने हुंडी माझ्या मामाने 101 रुपया अरे लावला माझ्या ढोलले लावला माझ्या ढोलले या मंडळाच्या वतीने आभार मी मानले जातो मोरऱ्या वाटले जातो मोरऱ्या वाटले माझी रेणूक निघाली पाण्यात घागर भरती पतीच्या नाद्यात ऐक बघा माझा मामा वे बाळू माझा मामा वे गाईच्या गोट्याला दिवस लागला काढायला दिवस लागला काढायला दिवस लागला काढायला आता संभाजी या नावाला जनकराच्या फोडीला चालल्या माझ्या गाण्याला अरे खंडया मालकाने खंडाच्या मालकाने आणि 101 रुपया भोदादा बारी हाय मी त्या दादा आज मेंढकर आपल्या खुश आहे कारण का मेंढकाय तर आपण आहे बरोबर आहे आणि मेंढक्याशिवाय बघ्याला शोभा नाही बरोबर आहे भरपूर बघ्यात मेंढक पण आजच्या तात्याच्या बघ्यातलं मेंढक एकापेक्षा एक आहे 100 दुसरीकडे असलं तर तात्यापाशी 200 असे कारण का तात्याचं मन तात्याचं प्रेम या मेंढक्यासाठी कसं आहे कुणी काय असू द्या तात्यापाशी कसं आहे खट्टनट यावे सुध होऊन या जावे दौंडी पिटवावी तुकारामा खरंच आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावी पंढरीची वाटते चालावी पंढरीची वाटते चालावी पंढरीची वाटते चालावी पंढरीची वाटते चालावी सात मंगलाची वाटते चालावी सात नंबराची आणि म्हणून करता लई दिवसाला जरी आम्ही तरी मेंढक्याचं प्रेम आपल्या आणि मेंढक्याचं आहे म्हणजे बाळू मामाचा आहे बरोबर आहे विचार केला मनाला प्रकार काही झाला रोज नियमन देव माझा जसं वाटलं भगवानाच्या गाईच्या गोट्याला राहायला लागला त्याच वेळेला दिवसा
माग दिवस मात्र लागला होता काळा त्याच वेळेला विचार केला मनाला कोण्या एके दिवशी शिडकीची मराठी मात्र हे मावशीनो आज दिवसभर बोलला नाही सकाळी ऐका या ओळखर मंडळासाठी भास्कर कुटुकडे यांनी या ओळखर मंडळासाठी 101 रुपयाचं बक्षीस केलं धन्यवाद आभारी भरडा खांड मालक लहान पिल्ल्याच्या खांडाचा भरडा मालक म्हणलं तरी चालते यांनी सुद्धा आवडीने 101 रुपयाचं बक्षीस केलं आभारी धन्यवाद बरोबर आहे सचिन दादा ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अरे दैवडी आई बघा गावाचा ज्ञानेश्वर नावाचा या ज्ञानेश्वर बघा या माऊलीने चालल्या माझ्या गाण्याला एक शिव एक रुपया लावला माझ्या ढोलाला मंडळाच्या वतीने आभार बघाव मानले आणि आभार बघाव मानले आभार बघाव मानले अरे जा तुम्ही मोरड्या वाटला वनविगा सुटल्या जाग्याला विचार केला मनाला प्रकार मात्र काय झाला जसा दिवसा माग दिवस लागलो तो काढायच्याच वेळेला भगवंताची लीला परदेवाच्या मनाला जयाबाई भुतुकडे याही मामाच्या भाविक भक्तानं 101 रुपयाचं बक्षीस केले आभारी धन्यवाद हवा विचार केला मनाला मन ग्राता भगवंता जसा दिवसा माग दिवस मात्र त्याच वेळेला अहो या 7 नंबर या बघ्या याच बघा वैभव कारभारीच या बघा कोडव कारभारीच या बघा कोडव आणि कारभारीच बघा कोडव कारभारीच पांडुरंग बघा बनगरे नुसतं पांडुरंग नाव नाही कंसात तात्या आहे कंसात राहते पण कसे पांडुरंग होय परमेश्वराचं नाव आहे परमेश्वराचं नाव आहे खरंच या तात्याची असणारी गरज 7 नंबर बघायला बरोबर आहे म्हणजे वैभव तात्याचं कसं आहे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या महिंगावर बघा जोडीला पुजारी माझ्यावर बोलू मामाला आणि नीत हायाव देवा शेवला नीत हायाव देवा शेवला आणि फिरू भेगाव काही
पांडुरंग बघा तात्याजी 501 बघा रुपया आय 501 बघा रुपया लावला माझ्या बघा ढोलाला सारखी जतने केली अन चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली अरे चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आता रोहित यावा बघा नावचा गुटुकड्याच्या बघा पोळीचा आणि चालल्या द्यावं बघा गाड्या 101 रुपये ढोलाला आता रडणारी आई नाही राहिली रडणारी लेक नाही राहिली भाग्यवान आहे असेल भाग्यवान बाप असेल जो लेकीसाठी रडल माऊली हो आज सक्रात आहे सक्रात पुरुष मकर संक्रांत पुरुष वर्ग महिलांच्या पाठीमागे काहीतरी साईडला बसायचा आहे सांगा तुमचा आवाज हॅलो आई बांधावर बसलेली यांनी जरा सरकून बायलासाठी जागा ठेवा तेव्हा विचार केला म्हणाला प्रकार मात्र काही झाला सैला काढा त्याच वेळेला सत्यवाईचं नांदन अरे नंदन सत्यवाईचं नांदन बाळू मामाच्या दरबारी जसं काही ते पोर झालं बाळू मामाच्या दरबारी जसं काही ते पोर झालं बाळू मामाच्या दरबारी जसं काही ते पोर झालं या देवाच्या दरबारी जसं काही ते पोर झालं दुलगुड्याच्या या कोळीचा दुलगुड्याच्या या कोळीचा बाळू आई नावाचं बाळू गड्या आई नावाचं या मलकानी देवा गड्या या मलकानी
सचिन या नाव जाव निरली मंगे गाव जाव दुर्गुड्याच्या पोळी जाव एकशे एक रुपया विचार केला मनाला म्हणून एकदा त्या भगवंता प्रकारात त्याच वेळेला देव माझा त्या गाईच्या गोट्याला राहायचं खायचं पियाचं सगळं असा मात्र नीतीचा नियम मात्र देवबाळ मामाचा चालू झाला त्याच वेळेला शिडजीची माऊली कोणा एका दिवशी विचार केला म्हणून एकदा त्या भगवंता विचार मात्र करून त्याच वेळेला आपला गडी कसा आपण काय त्याच्यावर धान दिलं नसैला 6-4 महिने निघून गेला सैला म्हणून एकदा त्या भगवंता पुण्या एका दिवसाला त्या चंदुला संस्काराची राणी मात्र देवा त्याच वेळेला रात्रीच्या वेळी 12च्या टाईमाला असं मात्र बाळू काही करत तो म्हणून मात्र भगवंताला युती तिकून मात्र झाला बघा त्याच वेळेला असणाऱ्या गाईच्या गोट्याला गेली बाळूमामा झोपी गेलेला असं मात्र नडताना बाळू झोपी गेला मात्र देवा त्याच वेळेला सर्व गायीवर लक्क प्रकाश पडलेला रवत करणाऱ्या गायी जशा लागल्या दिसायला म्हणून आता भगवंता असं मात्र नेत्राला लागू होतं दिसाय त्याच वेळेला कसे अहो बाणूबाई माझी चंद्राची कोर आता बाई ग माझी चंद्राची कोर आणि येडा केलाय ग इना देव मल्हार येडा केलाय ग इना देव मल्हार आणि येडा केलाय ग इना देव मल्हार येडा केलाय ग इना देव मल्हार आणि संस्काराचा बघा नावाला चंद्रकांत वले करव एवले करव बघा कैव पाहुण्याने चालल्या देव माझ्या कैव गाण्याला आणि 101 बघा कैव रुपया लावला माझ्या बघा कैव ढोलाला तेव्हा विचार केला आणि तो झोपी गेलेला बाळू पाहिला भगवंतानं चमत्कार केला म्हणून आता भगवंता देवा नाही प्रति नाही मानून देवा त्याच वेळा पण मात्र नहताना बाळूच्या अंगावरती कसा मात्र उजेड पडला त्याच वेळेला येतोय उजेड कुठून म्हणून जसं नेत्रानं पाहिलं जसं मात्र भगवंता नेत्रानं पाहिलं तर गळ्याच्या ताईच्या चित्रामधून त्याच वेळेला एवढ्यात भगवंतानं चमत्कार केला जसं मात्र देवाचे नभस्तीचं जसं दर्शन मात्र दिलं तिला
झाला त्याच वेळेला त्या थाळ्या जैन मंदिराचं दर्शन जसं घडवलं काय केलं सहिला काही मागण मागू देवाला सुखी ठेव आमच्या जोडीला अरे काही मागण मागू मला सुखी ठेव आमच्या जोडीला जोडीला म्हणजे कोणाला या डोल्या केला फुल पाकर ही तुझे रे कसं विसरून जाऊ तुला फुल पाकर तू माझी कसं विसरून जाऊ तुला फुल पाकर तू माझी कसं विसरू कस जणी तुला फुल पाकर तू माझी कसं विसरून जाऊ तुला या नेली या बघा गळबला समीरच या गळबला समीरच या गळबला केदाराच्या या बघा कोणीला अशी एक या बघा रुपया लावला माझ्या या बघा ढोलाला मंडळाच्या या बघा वतीला आम्ही आभार बघा मानलं मंडळाच्या या बघा वतीला आम्ही आभार बघा मानलं चालल्या या माझ्या गाड्याला कटपायाचं बघाला गौरी खंडा या शिळी मालक शिळी मंगे या बघा मालक आणि 1 रुपया लावला माझ्या कोणाला यावर मी बांधले घाजा तुम्हाला द्या वाटेला मंडळी आज सक्रात आहे सक्रात दिवसभर ह्या देवाला त्या देवाला आणि संध्याकाळी अजून या बाळू बाबाला आरतीला कसं आहे सुरदार हातभर बांगडी गळाभर दागिना आता दागिनं लिहायचं राहिलं नाही का सोनं लय महाग झाले पण तरी सुद्धा लाडक्या बहिणीचा पगार वर्षाचा गोळा केला तर तोळा येतोय म्हाताऱ्याला नाही तर तरण्याला जायचं आणि म्हणून कसं आहे बरं का कसं आहे धनगर मामा होता धनगर मामा नवरा बायको दोघं 50 मेंढ्याचं खांड धनगर मामाचं आणि धनगर मामा नेमाड मेंढ्या राखणार सण संक्रांतीचा तोंडावा आला तेव्हा त्या गावात बडजी होतं बडजी पहिला आता कॅलेंडर सगळे येते संक्रांत किती तारखेला आहे मोबाईल वर सुद्धा येते पण तेव्हा मोबाईल नव्हता फोन नव्हता जाऊन विचारायचं सण कसा आलाय ते वेळेला 12 महिन्याचा असणारा नितनेम तो भडजी काका सांगत होता मोर सरून बोल आता ते भडजी काका सांगणारा त्याला जाऊन विचारायला लागत होत काय बरं सक्रात कवा आली या हे मावशी सक्रात ऐक कशी येते ती सक्रात कशी येते सांगतो मावशानो तेव्हा त्या भडजी काकाला विचारण्यासाठी बायकोला पाठ लागली करायला दिवस उगवताना कारभाऱ्याला काय म्हणते काय म्हणत्या कारभारी आज सक्रात आहे 7 दिवशी जावा आणि
काकाच्या वाड्यात विचारून या सकरात कशावाली काय खाते काय पिती कुणीकडे तोंड आहे आणि कुणीकडे बघती या त्या भटजी काकाच्या सुद्धा 2 बायका होत्या होय तेव्हा त्यानं त्या धनगर मामाने विचार केला म्हणला बायकोला आवडीनं सांगितलंय गेलं पाहिजे विचार केला माझ्या धनगरे मामाने निघून चालला होता भटजीच्या वाड्याला धोतराचा खोचा खावला बडजीच्या वाड्यात गेला तेव्हा कसं होतं मोठ्याच्या घरी जायचं म्हणजे दारात हाक मारायची बरोबर आहे कुत्रं नव्हतं पण दारात हाक मारायची पद्धत होते हो आता लय कुत्री झाली अहो मालकाचं घर पण कुत्रीत चावाय सुरुवात खरंय पण त्या काकाच्या घरात दाराच्या दरवाजाला गेला आणि काकाला काय म्हणतो धनगर मामा लागला होता हाक माराय माझ्या भटजी काकाला काकाला काय म्हणतो तर काका आहेत का घरात हा तेव्हा काकाला 2 बायका होत्या बरोबर आहे एक वरच्या माळ्यावर एक खालच्या तळाला काका हुशार होता एक लग्नाचीच पण दुसरी बी लग्नाचीच होती पण दुसरी मागणं केली होती लाडकी होती ती वरच्या माळ्यावर ठेवली होती आता 2 बायका कोणाला मिळत नाही त्या सजासजी एकच मिळालं ती दुसऱ्याच कुठे घेऊन बसलासा मग आता काय झालं काका जसा वाड्यात गेला हाक मारली तेव्हा काकाच्या 2 बायका थोरली बायको जरा दिसायला माझ्यासारखी कशी बशी होती साधी बोळी काळी सावळी आणि धाकटीची ती त्यांच्यासारखी तांबाडीच्या बंबाडी रंगी तेव्हा काका आवडीप्रमाणे थोरलीचा जरा तिरस्कार करून वरच्या बायकोकडेच राहायचं माजल्यावर आता थुर्लीने सुद्धा विचार केला आज सण आहे सक्रातीचा म्हणली काका नेहमीच त्यांच्या त्या धाकटीकडे असतात पण म्हणली आज आयवाचा सण आहे तेव्हा म्हणली आज काकाला आंघोळ घालूया पुरणपोळीचं जेवण आज काकाला माझ्याच घरी घालणार असा थोरल्या गर्तीनं मग तरी विचार केला राहिली त्या वेळेला आणि ती असणारी काका सकाळी उठलं प्राप्तिविधीला चिना उतरून खाली आले तिच्या हाताला धरलं काकाच्या म्हणली आज आंघोळ माझ्यापाशी जेवण माझ्यापाशी थोरल्या राणीने विचार केला काकाच्या लहानाची बायको थोरली म्हणून काका प्राप्तिविधी करून आला तोपर्यंत थोरल्या गर्दीनं पाणी सांडलं काकाला बाथरूम मध्ये घेतलं नाव घालाय त्या वेळेला 4 तांबी वर्ण ओतलं पुन्हा सुवासिक साबण लागली लावायला आमका लक्ष होता आता काय बी आहे उठणं फिटणं काय बी लावते ती सगळा नाणीत फिरसच असतोय काय हरकत नाही जसं काकाच्या अंगाला साबण लावला काका पांढरा शपथ केला तेवढ्यात मात्र दुरली त्या दाखीनं वर्ण विचार केला म्हणले कवाच्या कवा काका गेलं तर प्राप्त विधीला अजून काही ना ती लागली वाट पाहायला तेव्हा ती वाट बघित असताना तिच्या कानावर त्या पाण्याचा उतार गेला आणि ती भिलती काय अहो खाली कुठं गुतलं ते का काय म्हणते जिना उतरत खाली आली दबा 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 लागली होती पायरी आपटायला तेव्हा काका थोरलीच्या बाथरूम मध्ये आंघोळ करत होत साबणानं गुटगुटीत काकाला केला होता म्हणली रोज माझ्याकडे आंघोळ करतो खातो पितो उठतो बसतो आज म्हणली आईवाचा सण आहे म्हणली तू इथं झक मारा आंघोळ करायला रागाला धक्का राणीला धरलं होतं काकाच्या हाताला म्हणली हिथं आंघोळ करू देणार नाही त्या साबणानं गुटगुटीत धरलेला काका थोरल्या बायकोनं हातात तांब्या पाण्याचा धाकटी आली काकाच्या हाताला धरलं तसा हिसडा जायला तसा पाठावं काका आडवा केला बाथरूमच्या बाहेरच काढला आता बाहेर काढल्या त्या थोरलीला राग आला म्हणली मागणं आली कधीच भांडणाची सवय नाही मला पण माझा नवरा म्हणली घेऊन चालली रागाला थोरल्या काकाच्या राणीला जसा काका धाकटी राणी लागली वर वडाईला थोरल्या राणीला राग आला थोरली जरा माझ्यासारखी किरपार होती धाकटी यांच्यासारखी गचगचीत होती जिल्ह्यानं लागली होती काकाला वर वडायला उठून बी दिलं नाही तसंच काकाला वडत होती आता धाकलीने धरलं होतं हाताला मग हिने विचार केला म्हणली एका पायाला धरून वडून बघतो बघूया म्हणली काकामध्ये झुंकूळ चालला होता पण थोरली धाकटी बळकट होती जास्तच वाढायला लागल्या थोरलीने विचार करला म्हणली आपली ताकद कमी पडती तिनं काकाचं पाय सोडलं आणि पट दिशी काकाच्या छताला बसली पाय पायरी लाटली आता वडशील का डबल टनाची गाडी जोंबाळ चाललेलं तेवढा धनगर मामा म्हणतो आलेली सक्रात कशी आली या बायकोने इचराय सांगितलंय मला धनगर मामा लागला होता बाहेरनं हाक माराय त्या भडीचे काकाला तेव्हा काका खाल्लं काय म्हणतो माहितीये का एवढं जर सांगायचं म्हणलं तर माझा जीव जाईल तेव्हा म्हणला धनगर मामा आत या कशावर आली कशा ना तुम्ही डोळ्यांना पा जसा का धनगर मामा वाड्यात आत शिरला तेव्हा ती आलेली सक्र्यात टाकली राहणी बसली होती काकाच्या पाठकुळीवर फुरली लागत होती वर वडायला धनगर मामाची मी तुझ्यापेक्षा झाड होती ती म्हणती
धनगर मामा म्हणला ही बायकोला जीवन खाऊन म्हणला मेंढर उठवताना सांगतो सक्रात कशावाली आलेली सक्रात आता नवऱ्या वैऱ्या बसून गा नवऱ्या वैऱ्या बसून सक्रात आलिया सक्रात आलिया अरे धनगर मामा नव डोळ्या याद फुलेले डोळ्या याद पाहिले डोळ्या याद देखील अरे चालण्याने गाड्याला गाड्याला ग चालण्याने गाड्याला गाड्याला ग आवडली बंग गावच गावच वे मालिका या गावाच गावाच वे आवड गुड्याच्या कोळीच कोळीच वे गुड्याच्या कोळीच कोळीच वे आन बाबा या नावाला नावाला वे दोघं मग बंधुनी बंधुनी वे आवडून दोन रुपया रुपया वे लावलं माझ्या ढोलाला ढोलाला वे लावलं माझ्या ढोलाला ढोलाला वे आभारी मी देणाला देणाला वे प्रत्याया नावाला नावाला वे घुटुकड्याच्या कोळीला कोळीला वे माझ्या चाललेल्या गाड्याला गाड्याला वे 202 रुपया रुपया वे आर पालकी में होगी सवार चली रे मैं तो अपनी साजन की डोर चली रे जसं भगवंतानं मात्र ते दर्शन दिलं जसं मात्र त्या थाळ्यामधून मात्र जैन बस्तीच दर्शन मात्र त्या सवकराच्या राणीला झालं त्याच वेळेला फोटो दिशी गेले खाया मात्र दिवाळीतला घेतला ऐका दर्शन लाईन बंद आहे दर्शनाला कोणी यायचं नाही कार्यक्रम झाला आरती झाली की सगळ्यांनी दर्शन रांगेनं घ्यायचंय बरोबर आहे तेव्हा विचार केला मनाला प्रकार मात्र काही झाला त्या ठिकाणाला भगवंता जसं त्या चंदुला सवकराच्या राणीनं जसा थाळा हातामध्ये मात्र घेतला देवा त्याच वेळेला ऐका महिलांच्यासाठी इकडे भरपूर जागा आहे पाठीमागणे यायचंय आणि इकडच्या बाजूला बसायचंय पुरुष वर्ग पुरुषारखा म्हणा जरा आज जास्त वाघरापासून 5 फूट अंतर ठेवायचंय उडाला पुजारी जाणार आहे 5 फूट अंतर ठेवा खाली बसा जे उभं राहिलेलं पब्लिक आचार्य पशी असू द्या आणि इकडे तिकडे कुठं असेल ते व्यस्त देवाच्या दारात आपण देवाला भगवंताला बाळूमामाला मागायचंय आणि मागण्यासाठी बघायसाठी नाही मागण्यासाठी या शामुला टकले संत आदि आहे ना शिवंत हे शामुला टकले संत आदि आहे ना शिवंत विचार केला मनाला म्हणून ग्रंथा भगवंता जसा तो थाळा धरला त्याच वेळेला घेऊन मात्र आपली आपली लेकर वाढवा म्हणून देवा त्याच वेळेला ऐका अजूनही कोण असेल त्याने इकडे बसून घ्यायचंय आणि एक बार या भगवंताच्या नावाचा गजेर करायचाय वर हात करा आणि भगवंताच्या नावाचा गजेर नम शिवाय बाळू मामा नम शिवाय
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय राजा घोड्या नमः शिवाय नमः शिवाय राजा घोड्या नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय राजा घोड्या नमः शिवाय नमः शिवाय राजा घोड्या नमः शिवाय अरे राजा घोड्या नमः शिवाय राजा घोड्या नमः शिवाय घोड्या नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरसिद्धनाथ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सिद्धनाथ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरसिद्धनाथ नमः शिवाय नमः शिवाय सिद्धनाथ नमः शिवाय बोला बोला बाळूमामाच्या नावाने मेंढी माऊलीच्या नावाने जय बाळूमामा अवा विचार केला मनाला आणि भगवंत असणार दर्शन घडलेलं त्या जैनाच्या गर्दीला जसं मात्र भगवंता थाळा घेतला आपल्या देवदेवाला भूषणा ठेवला त्याच वेळेला देवाची पूजा अर्चा पण याच रात्रीला कळला तरी माझ्या देवाला देवानं सकाळ शाळघाण केली गाईच्या गोट्याला देव माझा मामा मौन धरलं त्या गुजरातच्या गाईच्या गोट्याला ग्रंथा भगवंता गाईच्या गोट्याला जसा मात्र निघून गेला त्याच वेळेला कसा अरे तुझी थट्टा तुझी मस्करी कानारीत तुझी रे नाही बरी अन पिचली माझी भांगडी 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 पिचली माझी भांगडी 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 हॅलो मोठा धरत देव उद्याला पुजारी निघालेला आहे उद्याच्या आडवे कोणी सुद्धा जाऊ नका ऐका लक्ष द्या पुजारी आता ओट घेऊन येतोय वाघरात दोन असले मिनिट वाघराच्या बाहेर येऊन उभा राहायचं दादांनो आणि वाघराच्या आजूबाजूला महिला मंडळ कुणी उभा राहू नका मंडपात बसून घ्या उद्याच्या आडवं जाणं लय महागात पडतंय उद्याच्या आडवं कुणी जाऊ नका जय बाबा अरे चालल्या गाण्याला 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 लाल मग खंडात 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 अरे हरणी मग प्रेमी 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 हरणी मग प्रेमी 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 अरे टकले माझ्या मामानी 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 चालल्या गाण्याला 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 आणि कशी एक रुपया 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 लावला माझ्या ढोलाला 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 विचार केला मला प्रकार मात्र काही झाला ग्रंथा भगवंता चंदुला सवकराच्या वाड्याला देव जसा निघून गेला काय झाला होता बोला त्याच वेळेला मौन धरलं देवानं बोललं असं झालं रे सकाळच्या वेळेला शाळगान झाली आणि त्या असणारी चंदुलाल शेडजीची राणी हाक मारती बाळूला जसं मात्र भगवंता हा काळी मारल्यानंतर मात्र देवा त्याच वेळेला तेव्हा कसे मौन धरलेला देव मात्र बोलला सकाळच्याच टाइम सरलं जेवणाची वेळ झाली तरी सुद्धा मात्र तसा बाळू मात्र कसा का घर वाजला येईना म्हणून देवा त्याच वेळेला एका थायासाठी बाळू आपण बसून पुण्य व पाचथळ देते तुला
पण देव माझा ऐका. हा, सांगा सांगा नक्की मी सांग. वाघरातलं मेंढक साईडला व्हायचा ऊद यायला नाही तिकडं. विचार केला बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले मेंढी माऊलीचे चांगले राजा घोड्याचे चांगले जय बाळूमामा. या भगवंताने विचार केला मनाला म्हणून गेला भगवंता प्रकार मात्र देवा त्याच वेळेला देव मात्र मौन धरलेलं 5 स्थळ काही 10 दिलं तर या देवाला भगवंत देणारा देव माझं बरोबर आहे. आणि म्हणून करता प्रकार मात्र जुन्या त्या सोन्या म्हणून मात्र जसा देऊ लागला होता त्या चंदुला सावकाराच्या राणीला बोलाय त्याच वेळेला एवढ्या बघा वेळेला या वेळेला एवढ्या बघा काही मला या काही बलव भराच्या या काही मला या काही बलव मी भराच्या या काही मला व काही बलव